गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदर्शन खोत आणि पंचायत समिती उमेदवार अनिता कांबळे यांच्या प्रचारार्थ वसगडेमध्ये बैठका घेण्यात आल्या। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक बाळासो उपाध्ये यांनी नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनादिवशी घडलेल्या घटनेचा उल्लेख करत भाजपचं महापुरुषांबद्दलचं बेगडी प्रेम उघड झाल्याचं सांगितलं। एक लक्षात ठेवा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे भाजपनं जे किती बेगडी प्रेम आहे जळगावच्या परवा हिंदू कन्या माधवी जाधवने दाखवून दिल्या। नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनचं त्याने असा त्याने दादा पान उतार केला तर त्याचा अजिबात नामोनिश त्या पोरगीने मिटवले। अक्षरशः तुम्ही वाटण्याच म्हणजे त्याला शाबासकी देण्याची वेगळी प्रेम तेवढं नाही। हळूहळू आता काय आपण पुस्तक वाचायचं कमी झालं, मी यात जोडून सांगतो आणि आपण आता मोबाईलवर जास्त माहिती घेतोय, तेव्हा ऑनलाईन डेटा हळूहळू सगळा इतिहास पुसून काढायचा काम हे आपण म्हणजे मी खरं सांगावं पुसूनच काढतील। नंतर आपण सगळे जे विचार आहेत की नाही, किंवा जे सगळे आपले महापुरुष आहेत त्यांची नावं पुसून काढायची आणि नवीनच तयार करायचे असं आहे। म्हणजे तिथे बोलण्याचा उद्देश काय होता, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी दिवशी पालकमंत्री तिथे बोलत राहतात, संविधानाने बाबासाहेबांचं नाव घेतले, किती मूर्खपणाचं लक्षण आहे लक्षात ठेवा या भाजपवाल्यांचं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विचारांच्या दूषित वातावरणात आमदार सतेज पाटील हे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करत असल्याचं सांगितलं। राज्यात दबाव टाकून बिनविरोध निवडणुका होत आहेत, त्यामुळे भविष्यात निवडणुका होतील का नाही अशी भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे या चुकीच्या पद्धतीला मूठमाती देण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। यावेळी संदीप भोसले, कपिल घाटगे आदींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी डॉक्टर श्रीकांत चौगुले, माजी पंचायत समिती सदस्य शोभा राजमाने, गुंडू पाटील, विजय पाटील, भुजगोंड पाटील, डॉक्टर CS पाटील, संजय नवले, जंबू उपाध्ये, चिनू उपाध्ये, नरसू कोळी, सचिन पाटील, सुदान सोनवणे, सुनील पाटील, बाळासो उपाध्ये, रावसाहेब गुरुजी, अरिहंत पाटील यांच्यासह जैन, मुस्लिम, बौद्ध, धनगर बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।